नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपलं आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आज तारीख आहे 1 जानेवारी 2025 आणि सकाळचे 7:15 वाजल्यात. तर सध्या मी आलो इथं गवत कापायला. इथे तुम्ही पाठीमागं पाहू शकताय. ठीक आहे, ते हे सुकं गवत वगैरे टाकलेलं आहे. तर वर्षाचा हा पहिला व्लॉग आणि जर वर्षात सुरुवात जर चांगली करूया म्हटलं तर त्याच्यामुळं एक नॉर्मल व्हिडिओ सकाळी लवकरात लवकर म्हणजे हा बनवत आहे. सकाळी 7:15 वाजल्यात. म्हणजे तुम्ही पाहू शकता हे इथं गवत सगळं कापून ठेवलेलं आहे. ओके, आणि पूर्ण हे जे तुम्हाला आता पाठीमागच्या बाजूला सगळे इथं दिसते तुम्हाला, तर हे पूर्ण गवताची पट्टी आहे. ओके, आता थोडं तुम्हाला मी कॅमेरा फिरवून दाखवतो ह्या पाठीमागचं दृश्य काय आहे ते. इथं तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या ज्या गवताच्या पट्ट्या आहेत त्या. ओके, इथं हे जे पूर्ण आहे ही या साईडला तुम्ही बघू शकता, हे पूर्ण या इथनं ही सगळी पूर्ण नदी आणि त्याच्या पलीकडे सगळं कर्नाटक आहे. ठीक आहे, इथं जर बघितला तुम्ही हे जे पाण्याचं स्रोत आहे तर ही नदी आहे. ओके, आणि आम्ही जे गवत कापले ते हे बघा, हे सगळं सुकं कापलं आहे. इथनं तुम्ही पाहू शकता हे सगळे जे गवत होतं ते एकदम म्हणजे वाळलेलं होतं. हे नुकतंच आम्ही ही पट्टी केली आहे. ठीक आहे, हे पूर्ण वाळलेलं गवत होतं, तर ते म्हटलं पहिला हे आधी सगळं कापून घेऊया. तर त्याच्यानंतर मग आपल्याला हे असं नॉर्मल आपल्याला हिरवं जे गवत आहे तर ते कापायचं आहे. आणि इथून थोडं बघा, इथं आम्ही थोडंसुद्धा इथं कापलेलं आहे आपल्या गाईसाठी. ओके, आता सध्या तरी आपण एकच गाय केलेली आहे. आणि यामध्ये काय आहे की हे काहीतरी बहुतेक 7 काय 10 गुंठाचं काहीतरी हे टोटल, म्हणजे जिथं मी आता थांबले तर हे 7 ते 10 गुंठाचं प्लॉट आहे. तर या प्लॉटमध्ये आता बहुतेक माहीत नाही, पण हां, आता आम्ही दोघंजण म्हणजे मी आणि अजून एकटं भाडेकरू असं दोघंजण आहे. इथे तुम्ही लांब लांब पण पाहू शकता. ही आपली कृष्णा नदी आहे बाजूला, आणि त्याच्यानंतर यामध्ये 2 हिस्से आहेत. तर निम्म्या हिस्सेच्या बाजूने दुसरा एकटा भाडेकरू आणि इकडे आम्ही आहे. ठीक आहे, तर पुढं जाऊन अजून जर तुम्हाला दाखवायचं झालं तर इथं तुम्ही पाहू शकता. आता चांगला सूर्योदय व्हायला म्हणजे होतोय. ही 1 जानेवारीची पहिली सकाळ. ठीक आहे, इथे पलीकडच्या मालकानेसुद्धा तुम्ही इथं पाहू शकताय की त्यांनीसुद्धा जे गवत आलेलं होतं ते सुद्धा इथं वाळवल्याचा घातलेलं आहे. म्हणजे थंडीच्या दिवसात कसं होते की जनावरांना हिरवा प्लस सुका चारा घातलेलं म्हणजे चांगलं. ठीक आहे, तर त्या अनुषंगानं हे सगळे जे वाळलेलं गवत आहे तर ते इथं घातलेलं आहे. ओके, तर इथून खालीसुद्धा तुम्ही इथं पाहू शकताय की बाबा अजून इथून पुढं गवताच्या ह्या पट्ट्या आहेत. ओके, तर अशा अनेक म्हणजे ज्यावेळी इथं कसं आहे की बाबा पुराच्या पाण्याचा खूप धोका असतो. तर बऱ्यापैकी जे शेतकरी आहेत इथं, तर इथं पीक घेण्याचं टाळतात. कारण जे पुराचं पाणी असतं तर ते किमान 10 ते 15 दिवस किंवा एक कंटिन्यू महिना जरी तुम्ही म्हटला तरी पण चालतं आहे. म्हणजे या ठिकाणी या प्लॉटवर वगैरे किंवा या शेतात वगैरे थांबतात, तर त्याच्यामुळे ते आवडीच करतात. तर याच्यासाठी काय पर्याय की बाबा एक गवताचं तरी म्हणजे इथं पीक म्हणू शकतं किंवा एक चारा म्हणून होऊ शकतं. तर त्याच्यासाठी इथल्या शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी आणि बहुतांश ठिकाणी तर सेमच असते की जिथं नदीकाठच्या ठिकाणी बऱ्यापैकी गवतच म्हणजे लावलं जाते. ओके, तर हे असं आहे. तर तुम्ही इथं खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकता सूर्योदय होतोय 1 जानेवारी आज. तर पूर्ण मी जे व्हिडिओ आहे तर ते म्हणजे आता इथं घेतोय. इथून जे वर आहे तर इथून आपल्याला इथनं यायला रस्ता आहे आणि इथनं पलीकडनं एक मेन रोड आहे. ओके, तर मी इथं सध्या थांबलो आहे नदीकडेला जवळजवळ. इथं बऱ्यापैकी सर्व शेतकऱ्यांनी इथं गवतच लावलेलं आहे, कारण पूर येण्याचा धोका असल्यामुळे इथं जी नदी आहे ती इथं खूपच जवळ आहे. ठीक आहे, आणि नदीच्या पलीकडे जे आहे तर ते तिथून कर्नाटक चालू होतं आहे. ठीक आहे, आणि हे आहे महाराष्ट्र. ओके, तर हाच होता एक नॉर्मल व्लॉग, जे म्हणजे 1 जानेवारीच्या सकाळी एक काढावची इच्छा झाली. सकाळी इथं गवत मी काढायला आलो. हे जे गवत आता आम्ही टाकलेलं आहे इथं तुम्ही पाहू शकताय. इथून म्हणजे आता जिथनं मी इथं थांबलो आहे. ओके, हा बघा, इथून तिथंपर्यंत हे आता आम्ही कापलेलं आहे. आणि हे जे बाकीचं हे आहे इथनं दिसतंय. हे बघा, इथनं हे जे गवत आहे हे नॉर्मल म्हणजे हिरवं गवत आहे. तर ते अजून थोडंसं कवळं आहे, अजून जरा मोठं झाल्यावर ते पण सुद्धा नंतर कापण्यात येईल. आणि हे जे गवत तुम्ही इथं पाहू शकता हे खूप म्हणजे
वाळलेलं होतं, म्हणजे बऱ्यापैकी खूप मोठं झालेलं होतं, तर त्याच्यामुळे त्याला सुकायला ठेवले. नंतर ते जसं जसं वाळेल तसं तसं याला एक सुकाचाराचं व्यवस्थापन म्हणून आपण याला घेऊन टाकू, ठीक आहे. आणि आता सध्या मी काय करणार आहे की बाबा इथं पुढं थोडं अजून थोडं गवत राहिलं आहे, म्हणजे वाळ्यातलं. ओके, ते वाळ्यातलं सुद्धा गवत तुम्हाला मी दाखवतो. आणि ही चक्कीसुद्धा मी इथं हे म्हणजे काढणार आहे, कारण इथं तुम्ही पाहू शकताय की गवत बऱ्यापैकी आलेले आहेत, पण ह्या अशा ठिकाणी गॅप राहिलेले आहेत. तर या ठिकाणी गाजर गवत वगैरे लावायचं प्लॅनिंग चालू आहे. बघा इथं पाहू शकताय, इथं तुम्ही गवत पाहू शकताय, म्हणजे त्याच्यामुळं. पण काही ठिकाणी असे आहेत की बाबा खूप गॅप पडले. ओके, तर हा बघा हे गवत खूप चांगल्या प्रकारे कापायला आहे. हा बघा खूप चांगल्या प्रकारे. ओके, आणि हे जे मी म्हणतो तुम्हाला की जे म्हणजे खूप दिवस झालं कापलेलं नाही आहे, किंवा आता जे वाळायला ते आपण वाळायला ठेवू शकतो. आणि इकडे तुम्ही हिरवं गवत, म्हणजे जे जनावरांना खूप चांगलं आहे सध्या खाण्यायोग्य, ज्यातनं खूप ऊर्जा मिळते सकाळ सकाळी खाऊ घातलं तर. ओके, तर हे तुम्ही इथं पाहू शकता. आता हे जे गवत आहे तर हे इथून मी कापायला सुरुवात करेन आणि बघू काय होतं, ठीक आहे. तर हा होता एक नॉर्मल व्लॉग. सध्या मी आलो आहे इथं गवत कापायला, फक्त एक माहिती होती, ठीक आहे. तर ही माहिती आपल्याला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे. तर हे आता सध्या सगळं कापून घेतो, व्हिडिओ बाद झालं, काम करायला लागणार, ठीक आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.